एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंनी. सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचवणे त्या काळामध्ये. असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. बरोबर आहे. हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, रस्ते बांधणं हे केव्हाही होऊ शकतं. पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. कालच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे काम थांबलं होतं. ते म्हणत होते वर्क फ्रॉम होम, स्टे होम, आणि आमचं सरकार आलं त्याच्यानंतर. एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं. एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंनी. सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचवणे त्या काळामध्ये. असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. बरोबर आहे. हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, रस्ते बांधणं हे केव्हाही होऊ शकतं. पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. एकदा एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं. तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती महाराष्ट्रावर, की ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्याने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. खरं म्हणजे राजकीय मतभेद असले तरी मिसिंग लिंक, हा लिंक, तो लिंक सगळं ठीक आहे. तर हे किती मोठं काम त्यांनी केलं आणि ते काम घरूनच बसून करायचं. लोकांना घराबाहेर पडून न देणं हे मोठं आव्हान होतं त्या काळात जगभरात. आणि महाराष्ट्रानं ते आव्हान पेललं. जर मुख्यमंत्रीच बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असते आणि माणसांचे बळी गेले असते. यांना कळतं का? नाही कळत त्यांना. हे म्हणून ते असं बोलतात. काल गॅसचे भाव वाढलेले आहेत. पुन्हा एकदा निवडणूक संपताच गॅसचे भाव वाढले. येणाऱ्या काळात आणखी भाव वाढण्याची शक्यता नक्कीच. प्रवास महागणार आहे. प्रवास महागतोय. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं. आता यापुढे नाही.